औषध घेऊन कंटाळलात का? आजच जवळच्या डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्राला भेट द्या. ऑपरेशन टाळणारी विना औषध आणि दुष्परिणाम रहित ट्रीटमेंट. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, लकवा, संधिवात, मधुमेहाचे दुष्परिणाम, ॲलर्जी, जुनाट सर्दी, पाळीचे विकार, लठ्ठपणा, डिप्रेशन आणि यासारख्या अनेक रोगांवर मात करा. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्र, अयोध्या टॉवर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला कोकण रेल्वेच्या कुठल्याही सुविधा नाहीत. आवश्यक तो निधी कोकण रेल्वेकडे उपलब्ध नाही. तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे मिळत नसल्यानं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालयासह बैठक लावून कोकणी प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण कोकण रेल्वेचा उल्लेख त्या ठिकाणी केला तर कोकण रेल्वेचं जे इथून गाड्या सुटतात परंतु सावंतवाडीला टर्मिनलच्या कुठल्याही सुविधा नाहीत, कारण त्या ठिकाणी आवश्यक तो निधी हा कोकण रेल्वेकडे उपलब्ध नाही आहे. तर माझी एक विनंती राहील की आपल्याकडे आपण जॉईंट प्रोजेक्ट करतो महाराष्ट्र सरकारचे आणि रेल्वे बोर्डाचे, त्याच्यामध्ये जर ह्याचा समावेश केला, कारण आमच्याकडच्या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी रेल्वेच्या बाहेर काही डेव्हलपमेंट हे PWDच्या माध्यमातून केलेली होती, परंतु मुळात स्टेशन सुधारले पाहिजेत. तर ह्याचा एक वेगळा कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये राबवण्याची गरज आहे. आणि आपणच या ठिकाणी उल्लेख केला की 21% कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्र शासनाचं कोकण रेल्वे बोर्डामध्ये आहे. त्याच्यामुळे कोकण रेल्वे बोर्ड जोपर्यंत मर्ज होत नाही इंडियन रेल्वेमध्ये तोपर्यंत ही वेगळी व्यवस्था महाराष्ट्राच्या स्तरावर करता येईल का, या संदर्भात एक मीटिंग जर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आणि त्याला जर रेल्वे मिनिस्टरना आपण विनंती केली तर काही अधिकच्या सुविधा या कोकणच्या पॅसेंजरना मिळू शकतील. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र क्रॉस केला की प्रत्येक ठिकाणी स्टॉपेज मिळतो रेल्वेला, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका जिल्ह्याला एक आणि अनेक वेळेला अनेक ट्रेनना तर एका जिल्ह्यामध्ये सुद्धा स्टॉपेज नाही, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये स्टॉपेज नाही आहे. रत्नागिरीहून त्या गाड्या थेट गोव्याला जातात. तर माझी विनंती राहील की या संदर्भात सुद्धा एक मीटिंग जर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर आदरणीय खासदार साहेब राणे साहेब आहेत त्यांना विनंती करून लावली तर आपल्याला पर्यटक यायचे असले तर शेवटी ट्रेन थांबली तर त्याच्यामधून पर्यटक येणार आणि त्याच्यामुळे निदान प्रत्येक ट्रेन जी लॉंग डिस्टन्सची आहे त्याला 2 तरी स्टॉपेज आमच्या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरीमध्ये, रायगडमध्ये कसे मिळतील या संदर्भात आपण मीटिंग घ्यावी अशी विनंती करतो. मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.